मी कैलास प्रसारी, योग शिक्षक. 2 वर्षापासून डॉक्टर साहेबांशी जुडलेलो आहे. मी वॉटर योगासाठी ते रेग्युलर आम्हाला आमच्या डोंगरे महाराज ग्रुपला नेहमी बोलवतात. वॉटर योगाचा खूप खूप जास्त फायदा मिळाला आहे सर्वांना, आणि त्याचा डॉक्टर साहेबांनी जे वॉटर योगाचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्याचा सर्व लोकांनी भरपूर भरपूर फायदा घ्यायला पाहिजे. त्यांचं भरपूर डिवोशन आहे या गोष्टीमध्ये, तर त्यांनी सर्वांनी जरूर फायदा घ्यायला पाहिजे. धन्यवाद. माझं नाव आत्माराम नत्तू महाजन, राहणार माऊलीनगर, जुने धुळे. तर मी माझे पोटावर 3 ऑपरेशन झालेले आहेत. तर हरण्याची 3 ऑपरेशन झालेले आहेत. पण योगाला म्हणतं, आणि मागं मी आता 6 महिन्यापूर्वी झाडावरून पडलो, 25 फुटावरून वरून पडलोय. डाव्या हातात सलाई टाकलेली, माझ्या डावी साईड पूर्ण गेली कमरेच्या खाली. पण हे योगामुळे, वॉटर योगामुळे आणि डोंगरे महाराजला मी रोज सकाळी जातो योगाला. तर या योगामुळे मला बराचसा फरक पडून गेला. नाही तर मला पायरी सुद्धा चढता येत नव्हती. आता हे वॉटर योगा इथे मी 6 महिने मी क्लास लावलेले तिथे जलतरण तलावाला 6 महिने क्लास केले. आता मला सगळं पोहता येतं, सगळ्या प्रकारचे पोहतो मी इथं. सगळ्या प्रकारचे मला ते सगळं पोहू शकतो मी इथं. आणि हे केल्याने शरीराला मला आता म्हणजे कुठं फिरायला वगैरे, कुठं हात वरती खाली सगळे माझा हात सुद्धा वरती होत नव्हता पहिले. तो आता हात सगळं मागं पुढं सगळी काय होतो. ते योगाने एवढा फायदा आहे ते शरीराला, त्याच्याने भरपूर फायदा आहे. सगळ्यांनी हे करायला पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया, त्वचा रोग तज्ञ, देवपूर, धुळे, महाराष्ट्र, इंडिया. 2019 मध्ये आपण वॉटर योगा ही नवीन कन्सेप्ट आणली. धुळ्यात प्रथमतः आपण सुरुवात केली कोविडच्या आधी. वॉटर योगा जे आपण योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार जमिनीवर करतो. आजपर्यंत पूर्ण जगात योगासन तर पाण्यात चालू होते आणि ॲक्वा एक्सरसाइजेस म्हणजे पाण्यातले एक्सरसाइजेस पण सुरू होते. पण पहिल्यांदा आपण प्राणायाम आणि सूर्यनमस्कार धुळ्यात पहिल्यांदा आणि जगात पहिल्यांदा सुरुवात केली. आताच थोड्या दिवसापूर्वीच माझं कॉपीराईट पण झालेलं आहे, थोड्या दिवसात पेटंट पण होईल. तर पाण्यातलं सूर्यनमस्कार, प्राणायाम याच्यामुळे शरीरातली ताकद वाढते. बरेचसे आजार याच्यामुळे बरे होतात. आपण याच्यावर बराचसा रिसर्च सुरू आहे, जसं एव्हीएन साठी, जीबीएस साठी, नंतर मग ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे नी पेन साठी, लंबर स्पॉन्डिलोसिस, स्लीप डिस्क साठी खूप चांगला परिणाम होतो आहे. ज्या लोकांना खाली बसता येत नाही ते पाण्यात जर 8 ते 10 दिवस पाण्यातलं योगा, जल योगा जर केलं तर खाली इझिली बसता येईल. ज्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास आहे, हातापायात मुंग्या येतात, मणक्यांचा त्रास आहे, त्या लोकांना याचा खूप फायदा होतो. कारण काय होतं की हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि बायन्सीचा इफेक्ट येतो आहे, आणि त्यामुळे खूप लोकांना, सिनियर सिटीजनना तर खूप चांगला फायदा होतो. आता रिसेंटली माझं बँगलोरला एक पेपर पब्लिश झाला होता, आणि आता मी कन्याकुमारीलाही वॉटर योगाबद्दल बोलायला जाणार आहे. तर आपल्याला महत्वाचा भाग आहे की पाणी हे एक मीडियम वापरलं तर आपल्या शरीराला खूप चांगला फायदा होतो. कारण पाण्यामध्ये आपलं वजन कमी व्हायला लागतं, वजन कमी होतं, त्यामुळे सांध्यांवर ताण कमी येतो आणि सांध्यांची मुवमेंट खूप चांगली होते. तर सगळ्यात बेस्ट आहे ज्यांना नी आर्थरायटिस म्हणजे गुडघ्यांचा त्रास जर सुरुवात झाली असेल आणि जर पाण्यातला एक्सरसाइजेस, पाण्यातलं प्राणायाम, सूर्यनमस्कार केला तर खूप लवकर फरक पडेल, की जो बाहेर पडायला खूप उशीर होतो. ज्यांना पडायची भीती असते ते पाण्यात हे रेग्युलर करू शकतात. इट इज अ बेस्ट रिहॅबिलिटेशन आणि ॲक्वा थेरपी, की ज्यांनी खूप मोठे मोठे आजार पण बरे होऊ शकतात. माझं नाव राधेश्याम गिंदोडिया. मी योगा नेहमी करत होतो, पण या वॉटर योगामध्ये जे आपण योगा करतो त्याच्यापेक्षा 100% फायदा याच्यात जास्त आहे. मला अस्थमॅटिक प्रॉब्लेम आहे, अनेक प्रॉब्लेम, पण ह्या 3 दिवसात मी असं अनुभव केले की माझं म्हणजे अस्थमाच गायब झाला की काय. आणि मला गुडघ्यांचंही ऑपरेशन डॉक्टरांनी सांगितले, पण या 3 दिवसात इतकं रिलीफ वाटतोय की मला नाही वाटत की आता ऑपरेशनची जरूर पडेल म्हणून. तर सर्वांनी याचा अनुभव घ्यावा आणि लाभ घ्यावा. माझं नाव सुदाम बाबराव पाटील. मी 4 महिन्यापासून माझे मित्र चित्ते गुरुजी यांनी मला योगासाठी आणलं. आम्ही दररोज 6 ते 7 योगा करतो विद्या डॉक्टरकडे, आणि 7 ते 8 या इथं स्विमिंगसाठी येत असतो. आणि या 4 महिन्यामध्ये मला शक्यतो चालता येत नव्हतं, जास्त उठता बसता येत नव्हतं. तरी सुद्धा ते 4 महिने थोडं चालायला लागलो, उठता बसायला लागलो. आणि आता माझी बरीच प्रगती झालेली आहे उठण्या बसण्यामध्ये, चालण्यामध्ये. म्हणून गिंदोळा डॉक्टर यांचं मी खूप आभारी आहे. मी CA VS अग्रवाल. गेल्या 3 दिवसापासून वॉटर योगाचा
याच्यासाठी शिबिरासाठी येत आहे. मला त्या ठिकाणी पायाचा त्रास होत होता. आता मी पाण्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित उभा राहू शकतो. त्या ठिकाणी चालायलाही फारच चांगला त्या ठिकाणी मला अनुभव त्या ठिकाणी आलेले आहेत. मी सरळ त्या ठिकाणी कोणाच्या आधाराशिवाय त्या ठिकाणी चालत नव्हतो किंवा पायऱ्या चढत नव्हतो. आता कोणतीही त्या ठिकाणी आधार न घेता मी त्या ठिकाणी पायऱ्या त्या ठिकाणी चढू शकतो आहे. स्टेबल त्या ठिकाणी उभा राहू शकतो आहे. आज आता बोलताना मी स्टेबल उभा राहतो, नाही तर आता माझं 75 वर्ष त्या ठिकाणी हे झालेलं आहे वय. त्या दृष्टीने वॉटर योगाचा मला फारच चांगला अनुभव झालेला आहे. स्टेबलनेस फार चांगला येतो.